बाबा राम राम. रामराव काय काम चालू आहे? कासरे कोणाचं काम झालंय? कासरे. कासरे घरच्या घरचे वळतात ना तुम्ही? हा घरच्या घरी वळली. आणि समजा आता हे कासरे वळायला मग ही ही कोणी उसावली ना तुम्ही? हा ही गोडी उचलली काय? हे रोजचं काम चालतं का तुमचा हा रोजचं काम. नित्यनेमाना? हा आणि समजा एक कासऱ्या वळायला किती टाईम लागतोय? सकाळची 4ला उठलो हां, तर 6 वाजेपर्यंत निम कासरे होते. म्हणजे एक दिवस लागतोय का पूर्ण? हा मग एक दिवस लावत होतं का. आणि आता मग ह्या गोण्यात कासऱ्यांसाठी समजा हा ह्या गोण्या कुठून आणतात तुम्ही? इकडं घरकुला चालला घरकुलावरून आणायच्या गोण्या. म्हणजे एखाद्याला घर चालू असला त्याला सिमेंटच्या गोण्या उरतात, मग त्या फुकट देतात का एका देतात? फुकट राहण्याच्या. फुकट हा देतात बा. आणि समजा मग आता ह्या कासरा तुम्ही एवढा वळलाय याच्यासाठी कच्चा मटेरियल जो लागतोय कड्या बिड्या, त्या कड्या कशा राहतात बरं भाऊ? हां हां, ही कडी राहते का? इकडे राहते. आता ही कडी तरी शेवटी ती तुम्हाला कुठून आणतात मग? राजवरून विकत आणायला लागते. विकत आणायला तर ही केवढ्याला जोड राहते कडीची? ही 50-60 रुपयाला जोडी भेटते. 50-60 रुपयाला जोडी. हा म्हणजे बरीचशी महाग आहे जोड नाही का? आम्हाला आणि मग एक कासऱ्याला आता समजा एक कासऱ्याला किती गोण्या लागतात साधारण? एक कासऱ्या वळायचा ठरला एखाद्याला 3 गोडी लावायच्या. किती? 3 गोणे एक कासऱ्या वळायचा ठरला तर लागतात. म्हणजे 3 गोण्यांमध्ये एक कासऱ्या होतोय. मग तुम्हाला समजा ह्या कासऱ्या वळतात तुम्ही म्हणजे 3 एक कासऱ्याचा 3 गोणे, मग किती तुम्हाला परवडतं का या गोष्टीमध्ये? परवडतं का तरी आपला ते तंबाखू पाणी सुटला पाहिजे. हा बा, आपलं जुन्या माणसांचं कसं आहे काही थिया पाणी तंबाखू पाणी सुटला तरी बस. आणि मग समजा आता गुरा सोडले, समजा दुपारची गुरा कधी सोडतात? 3 वाजता. 3 वाजता. मग त्या टायमाला रानातही घेऊन जातात का? हा रानात जाते ना. रानामध्ये. हा मग समजा रानामध्ये गेलं तर रानात तर तुमची जुन्या माणसाची करमणूक वगैरे राहते. मग काही गाणी म्हणताच मस्तपैकी चारडवतात. तुम्हाला काही गवळून अभंग येतो का एखादा? नाही हो. एखादा बा म्हणून दाखवा. नाही ना. कसा येडा वाकडा बा म्हणला आता जुन्या माणसाला लय गवळून अभंग येतात ना. बा असो चला, बाबाने काही गवळून अभंग येत नाही, येते असेल जुनी, पण मग आता ते काही विसरून नाही जात आहे माणूस ना. तर मग आता एक चरट आहे का कासरे? हा गेले. पोरली जुळेली बांधाय का ना लागत आहेत, आणि हे तर अवतासाठीच ना. हा तर मग किती किती हात लांब राहत ह्या एक कासरे? हे 2 कासरे आहेत ना? जोडच. 2 कासरे. तर मित्रांनो पहा केवढी मेहनत आहे. आणि ही मेहनत कमीत कमी आपली माणसाची आहे ती आपली गावरान माणसा. तर ह्या घरच्या घरीच. आणि मग आवणीमध्ये मग समजा आवणीमध्ये काम चालूच राहतं का तुमचा? आवडी नाही. हा मग कामाचं दुसरं राहतं ना हो. हा पण मग असा नाही रिकाम बसलो कोणी असलो मग तुमचा तुम्हाला तो नाद आहे म्हणजे. चालू काम आहे बा. मग तुम्हाला काय काय येतं याचावाला कासं हे समजा कास घ्यायचे मुश्की येते. मुस्की आणि त्या ज्योती येतात येतात का तुम्हाला? झोती येतात. मग ज्योती मुस्की कोणाला जर लागत असेल तर मित्रांनो नक्कीच बाबांशी संपर्क साधा, ते देणार विणून. एक ज्योत्याला 2 ज्योती असली किंवा एक मुस्का असला तर किती असं म्हणजे गोण्या लागत आहेत? म्हणजे त्याला 3 गोण्या. 3 गोण्या लागत आहेत ना. तर मित्रांनो पहा बाबा तुमचं वय काय येतो आता तरी साधारणतः? तरी 50च्या आसपास असं. 50च्या पुढे असेल, 50च्या आसपास असू शकते नाही का, अंदाज 50 सांगितला बा. आणि मग आता तुम्ही तर काही एक शेतकरीच आहे ती शेती पण तुम्हाला शेती पण भरपूर असेल ना? भरपूर शेती. मग शेतीचं काम करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत ती. माझा हा नाही चालूच आहे. बाबा पोरं किती आहेत तुम्हाला? 2 आहेत ना. तर बाबांची 2 पोरं आहेत ती. एक पोरगे आणि एक पोरगा नाही का. हा गोरक्षे भांडे आमचे जे मित्र आहेत त्यांचंच सक्का मामा येते. आणि आज आम्ही त्यांच्याच घरी आलो आहे. तर बाबांची ही कारागिरी पाहून तर आजचेही कलाकार आपल्या घरी आहेत, आपल्या गावाला येते. अजून ह्या काम आता आम्हाला तर नाही जमणार बाबा, ह्या काम आम्हाला नाही जमत बरं का. तुम्हीच करू जाणू, कारण कसं ह्या गोष्ट काय सोपी नाही. आता ह्या वळता काय काय तकलीफ होते तुम्हाला? वाटीची ते आग होते. केस बिस तुटून जाणार पार नाही का. हात ओळखते पाहिजे मग. हाताची आग होत असेल पार. हा तर हे पहा आता एवढी मेहनत राहते तेव्हा कुठंतरी आपला एक उपजीविकेचा साधन. मग दुसरा इतर काम काय करतात तुम्ही? दुसरा काय नाही, एवढा सोडून काय नाही. नाही पण मग आवतकाठीचं काम? आवताटी करते ना. आवतकाठी असेल म्हणा काही दुसरा. आणि त्यानंतर आता तुम्ही या रानाला राहत होती, एवढे पाला फाटे झाडा भरपूर झाडाझुड आहेत, तर इकडल्या रानातलं काही औषध माहीत आहे का तुम्हाला? आयुर्वेदिक औषध जे एखाद्या आजारावर चांगला चालेल असा? आहे ना माहीत, पण शकलं एवढं नाही ना.
नाही पण मग काय काय औषधं माहिती आहेत बा ये सांगतो मी सांगा बा शिराचा कटोहा शिरकाटवा असो चमक चमक बरोबर नाही का हा आपला घरच्या घरी विलास नाही का घरच्या घरी बरोबर आहे गोटी आली होती तीच औषध आहे. म्हणजे कुठे कुठे आलं तरी औषध देतात तुम्ही हा. तर अशी काय औषधं आहेत मित्रांनो मामांकडं एकदम म्हणजे बाबा एकदम असे आयुर्वेदिक तर आहेत पण त्यांच्याकडं कला पण भरपूर आहे आणि आतापर्यंत किती कासरे ओपलं तुम्ही आतापर्यंत हिशेब 20-25 रुपयाचं काहीतरी 20-25 केवढ्याला कासरे देतं त्या 300 रुपयाला 300 रुपयाला देत होती तर मित्रांनो 300 रुपयाला कासरे देत होती पण त्याच्या मागं मेहनतसुद्धा भरपूर आहे त्या गोण्या आणायच्या ते उसवायची त्यानंतर तिला कडी बसवायची तवा लोक घेतात ना लोक घेताना काय म्हणते नाही ना नाही म्हणा नाही काय म्हणत कोण नाव नाही ठेवीत नाही का बा ते असाच वाळला ते तसाच वाळला नाही असं काही नाही ना नाव किंवा जागा नाही ना हा नाही बरोबर आहे आता शेवटी मेहनत आहे एक कासऱ्याला एवढा टाईम लागत आहे आज बाबांचं एवढं वय अवस्था असताना तरी ते 3-4 वाजताच उठून आणि काही कामं करतात मग आता दिवसभर ह्याच काम चालणार थोडा हेलघ्यांचा टाईम पोहोच हेल घेत का बैल आहेत येईल घेत हेल घेत ना बारीक बारीक हा काही ना पण आपल्याला आवतकाठीसाठी जनावर ह्या लागतच ना तर चला आणि पाऊस तुमच्याकडे भरपूर पडत असेल ना पाऊस मोकार पाऊस पण भरपूर पडतो या भागात डांगण भाग तुमच्याकडून आणि डांगण भागात पावसाला तोटाच नाही असो चालतं तुमचा ओझं काम नाही का सहज तुम्हाला पहिला मला काय कार्यक्रम चालाय काय तुमच्या बाबांचा म्हणून तुम्हाला पहिला तर चालतं बाबा तर मित्रांनो असं काम आहे आणि मग आता दिवसा झोप नाही घेते का तुम्ही दिवसाने जो का आराम नाही करायचा एवढा ऊन पडलाय तरी काय नाही असो चला तर मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे किती ऊन आहे आणि भरपूर एवढं ऊन आहे एवढं ऊन असताना सुद्धा एवढं वय होईल त्या बाबांचं तरी पण बाबा बसलं नाही आणि काहीतरी काम करतं ती आज त्यांचा ह्या चराटावळ्याचं काम चालू आहे तर असं मित्रांनो बाबांसाठी नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला एक हाईप करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र